इयत्ता 7वी इतिहास. आपण दुसरं प्रकरण पाहत आहोत. पहिल्या प्रकरणामध्ये आपण इतिहासाची साधने याचा अभ्यास केला. इतिहासाची साधनांचे प्रकार, इतिहासाच्या साधनांचं मूल्यमापन हे आपण पहिल्या प्रकरणामध्ये अभ्यास केलेला आहे. इयत्ता 7वीमध्ये तुम्हाला मध्ययुगीन कालखंड, इतिहासाचा मध्ययुगीन कालखंड दिलेला आहे अभ्यासासाठी. इतिहासाचे कालखंड कोणते आहेत त्याचीही जाणीव आपण मागच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेली आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या प्रकरणाचा एक भाग आपण पाहिलेला आहे. त्याच्यामध्ये शिवपूर्वकालीन भारत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येण्या अगोदरचा किंवा शिवाजी महाराजांच्या काळाच्या अगोदरचा भारत किंवा भारतामधली राजकीय, सामाजिक, आर्थिक परिस्थिती कशा स्वरूपाची होती, राजकीय परिस्थिती काय होती याचा आपण अभ्यास करत आहोत. त्यामध्ये आपण 18व्या शतकामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या सत्ता कोणकोणत्या होत्या, 8व्या शतकामध्ये असणाऱ्या त्याचाही अभ्यास केलेला आहे. उत्तरेमध्ये असणारी सुलतानशाही, त्याचबरोबर वायव्येकडील कशा प्रकारची आक्रमणं महाराष्ट्रामध्ये किंवा भारतीय सत्तांवरती झालेली होती याचाही अभ्यास आपण मागच्या एका व्हिडिओमध्ये केलेला आहे. तर या ठिकाणी आपल्याला आज विजयनगरचे राज्य याचा अभ्यास या ठिकाणी करायचा आहे. विजयनगरचे राज्य, बहमनी राज्य आणि मुघल सत्ता याचा अभ्यास या ठिकाणी करणार आहोत. त्यामधला पहिला मुद्दा आहे तो म्हणजे विजयनगरचे राज्य. दिल्लीचा सुलतान मोहम्मद तुघलक याच्या कारकिर्दीत दिल्लीच्या मध्यवर्ती सत्तेविरुद्ध दक्षिणेमध्ये उठाव झाले. त्यातूनच विजयनगर व बहमनी ही दोन प्रबळ राज्य उदयास आली. बहमनी आणि विजयनगर ही राज्य उदयास येण्यासाठी किंवा उदयास का आली तर दिल्लीचा सुलतान मोहम्मद तुघलक याच्या कारकिर्दीमध्ये दिल्लीच्या मध्यवर्ती सत्तेविरुद्ध म्हणजे दिल्लीची जी सत्ता होती त्या दिल्लीच्या सत्तेविरुद्ध दक्षिणेमध्ये उठाव झाले, म्हणजे दक्षिणेमध्ये बंड झाली आणि त्याच्यातून विजयनगर आणि बहमनी ही दोन राज्य उदयास आली. हरिहर व बुक्क हे दक्षिण भारतातील दोघे भाऊ दिल्लीच्या सुलतानशाहीच्या सेवेत सरदार म्हणून होते. त्यांनी मोहम्मद तुघलकाच्या काळात दक्षिणेत राजकीय अस्थिरतेचा फायदा घेऊन इसवी सन 1336 मध्ये दक्षिणेत विजयनगरचे राज्य स्थापन केले. आजच्या कर्नाटकातील हंपी ही या राज्याची राजधानी होती. हरिहर हा विजयनगरचा पहिला राजा. दक्षिणेमध्ये असणारी राजकीय अस्थिरता याचा फायदा घेऊन दक्षिणेमध्ये असणारे दोन भाऊ, एक हरिहर आणि बुक्क, यांनी दिल्लीच्या सुलतानशाहीमध्ये सरदारकी पत्करलेली होती. या दोघांनी बंड करून इसवी सन 1336 मध्ये दक्षिणेत विजयनगरचे राज्य स्थापन केलं. आज कर्नाटक राज्यामध्ये हंपी ही त्या कालखंडामध्ये विजयनगरच्या राज्याची राजधानी होती आणि हरिहर हा या विजयनगरच्या राज्याचा पहिला राजा होता. हरिहर नंतर त्याचा भाऊ बुक्क सत्तेवर आला. बुक्क याने रामेश्वरपर्यंतचा प्रदेश आपल्या आधिपत्याखाली आला. हरिहरच्या नंतर त्याचा भाऊ बुक्क हा सत्तेवरती आला आणि यानं विजयनगरच्या साम्राज्याचा विस्तार करून तो रामेश्वरपर्यंतचा प्रदेश हा विजयनगरच्या साम्राज्याला जोडला. कृष्णदेवराय इसवी सन 1509 मध्ये विजयनगरच्या गादीवर आला. त्याने विजयवाडा आणि राजमहेंद्र हे प्रदेश जिंकून आपल्या राज्यात जोडले. बहमनी सुलतान मोहम्मद शहा याच्या नेतृत्वाखाली एकत्रित आलेल्या सुलतानाच्या सैन्य संघाचा त्यानं पराभव केला. दुसरा
विजयनगरचा सम्राट कृष्णदेवराय हा 1509 मध्ये सत्तेवरती आला. त्यानं विजयवाडा आणि राजमहेंद्री हे प्रदेश जिंकून आपल्या राज्यात जोडले. मोहम्मद शहा बहामनी सुलतान मोहम्मद शहा याच्या नेतृत्वाखाली आलेल्या सुलतानांचा सैन्याचा त्यानं पराभव केला. कृष्णदेवरायाच्या कारकिर्दीत विजयनगरचे राज्य पूर्वेस कटकपासून पश्चिमेस गोव्यापर्यंत व उत्तरेस रायचूर दोआबापासून दक्षिणेस हिंदी महासागरापर्यंत पसरलेले होते. याचा विस्तार किती होता बघा. कृष्णदेवरायाच्या कारकिर्दीमध्ये विजयनगरचे राज्य पूर्वेस कटकपासून ते पश्चिमेचा गोवा इथपर्यंत आणि उत्तरेस रायचूर दोआबापासून ते दक्षिणेमध्ये असणाऱ्या हिंदी महासागरापर्यंत यांचं राज्य पसरलेलं होतं. 1530 मध्ये त्याचा मृत्यू झाला. कृष्णदेवरायाचा मृत्यू कधी झाला? 1530 मध्ये. कृष्णदेवराय हा विद्वान होता. त्यानं तेलुगू भाषेमध्ये आमुमुक्ताल माल्यादा हा राजनीतीविषयक ग्रंथ लिहिला. तो साहित्यिक होता. कृष्णदेवराय काय होता? साहित्यिक होता, विचारवंत होता, त्याचबरोबर तो विद्वान होता. त्यानं राजनीतीवरती तेलुगू भाषेमध्ये ग्रंथ लिहिला. त्याच्या कारकिर्दीत विजयनगरमध्ये 1000 राम मंदिर विठ्ठल मंदिराचे बांधकाम झाले. म्हणजे तो धार्मिक हिरू होता. त्याच्या कारकिर्दीमध्ये 1000 राम मंदिरं आणि विठ्ठल मंदिराचं बांधकामही त्याच्या कालखंडामध्ये झालं होतं. कृष्णदेवरायानंतर विजयनगरच्या राज्यास उतरती कळा लागली. आजच्या कर्नाटक राज्यातील तालिकोट या ठिकाणी एकीकडं आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही आणि बरीदशाही आणि दुसऱ्या बाजूला विजयनगरचा राजा रामराय यांच्यात इसवी सन 1565 मध्ये लढाई झाली. या लढाईत त्याचा पराभव झाला. यानंतर विजयनगरचे राज्य संपुष्टात आले. कृष्णदेवरायाच्या नंतर 1530 मध्ये त्याचा मृत्यू झाला. त्याच्यानंतर विजयनगरच्या राज्यास उतरती कळा लागली. आजच्या कर्नाटक राज्यातील तालिकोट या ठिकाणी आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही आणि बरीदशाही आणि दुसऱ्या बाजूला विजयनगरचा राजा रामराय म्हणजे ह्या 5 शाही आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही आणि बरीदशाही यांचा या चौघांचं मिळून आणि विजयनगरचा राजा रामराय यांच्यामध्ये इसवी सन 1565 मध्ये तालिकोट या ठिकाणी लढाई झाली आणि या लढाईमध्ये विजयनगरचा राज्य संपुष्टात आलं. त्या ठिकाणी त्याचा पराभव झाला आणि त्या ठिकाणापासून विजयनगरचं राज्य हे संपलं गेलं. दुसरा मुद्दा आहे बहामनी राज्य. मोहम्मद तुघलकाच्या वर्चस्व झुगारून देण्यासाठी दक्षिणेमध्ये सरदारांनी बंड केली. मोहम्मद तुघलकाचं वर्चस्व संपवण्यासाठी दक्षिणेमध्ये त्यातील काही सरदारांनी बंड केलं. या सरदारांचा प्रमुख हसन गंगू यानं दिल्लीच्या सुलतानाच्या सैन्याचा पराभव केला. इसवी सन 1347 मध्ये नवीन राज्य अस्तित्वात आले. यास बहामनी राज्य असे म्हणतात. हसन गंगू याच्या नेतृत्वाखाली दक्षिणेमध्ये असणाऱ्या सरदारांनी मोहम्मद तुघलकाच्या विरोधात बंड केलं आणि या बंडाचं नेतृत्व त्या हसन गंगू यानं केलं. त्यानं दिल्लीच्या सुलतानाच्या सैन्याचा पराभव केला आणि इसवी सन 1347 मध्ये नवीन राज्याची स्थापना केली गेली. त्या राज्याला नाव देण्यात आलं किंवा ते राज्य म्हणजेच बहामनी राज्य या नावानं ओळखलं जाऊ लागलं. हसन गंगू हा बहामनी राज्याचा पहिला सुलतान झाला. हसन गंगू हा कोण झाला? बहामनी राज्याचा पहिला सुलतान झाला. त्यानं कर्नाटक राज्यातील गुलबर्गा येथे आपली राजधानी स्थापन केली. गुलबर्गा या ठिकाणी हसन गंगू
बहामणी यानं बहामणी सत्तेची राजधानी ही आताच्या कर्नाटकमध्ये असणाऱ्या गुलबर्गा या ठिकाणी स्थापन केली. मोहम्मद गवान हा बहामनी राज्याचा प्रमुख, मुख्य वजीर व उत्तम प्रशासक होता. त्यानं बहामनी राज्यास आर्थिक सामर्थ्य प्राप्त करून देण्यास सुरुवात केली. सैनिकांना जहागिरीऐवजी रोख पगार देण्यास सुरुवात केली. सैन्यामध्ये शिस्त आणली. जमीन महसूल व्यवस्थेत सुधारणा केली. बिदर या ठिकाणी अरबी व फारसी विद्यांच्या अभ्यासासाठी मदरसा स्थापन केली. बघा, हसन गंगूच्या नंतर त्या ठिकाणी त्याचा वजीर मोहम्मद गवान हा बहामनी राज्याचा प्रमुख बनला. त्यानं बहामनी राज्यामध्ये आर्थिक सामर्थ्य प्राप्त करून देण्याचा प्रयत्न केला. सैनिकांना जहागिरी देण्याऐवजी रोख पगार देण्यास त्या ठिकाणी सुरुवात केली. सैन्यामध्ये त्यानं शिस्त आणली गेली. जमीन महसूल व्यवस्थेमध्ये सुधारणा केली. बिदर या ठिकाणी त्यानं अरबी आणि फारसी या विद्यांच्या अभ्यासासाठी त्या ठिकाणी मदरसा म्हणजे मदरसालय त्या ठिकाणी स्थापन केली गेली. मोहम्मद गवान नंतर बहामनी सरदारामध्ये गटबाजी वाढीस लागली. विजयनगर व बहामनी यांच्यातील संघर्षाचा बहामनी राज्यावर प्रतिकूल परिणाम झाला. विविध प्रांतातील अधिकारी अधिक स्वतंत्र वृत्तीने वागू लागले. बहामनी राज्याची विघटन झाले. त्यातून वराडची इमादशाही आणि बिदरची बरीदशाही, बिजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही व गोवळकोंड्याची कुतुबशाही अशी बहामनी राज्याची 5 शकले. मोहम्मद गवानच्या नंतर बहामनी सरदारामध्ये गटबाजीला सुरुवात झाली. विजयनगर आणि बहामनी यांच्यामध्ये नेहमीच संघर्ष होत गेला. याचा परिणाम हा बहामनी राज्यावर झाला. विविध प्रांतामधील सरदार किंवा अधिकारी हे अधिक स्वतंत्र वृत्तीने वागू लागले. बहामनी राज्याचं विघटन हे 5 शह्यांमध्ये झालं. त्यामध्ये वराडची इमादशाही, बरीदशाही आणि विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही ही 5 राज्य त्या ठिकाणी, गोवळकोंड्याची कुतुबशाही ही 5 राज्य बहामनी राज्यामधून निर्माण झाली. अशा पद्धतीनं आपण 2 राज्य पाहिली, एक विजयनगरचं राज्य आणि दुसरं बहामनीचं राज्य. त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे मुघल सत्ता. इसवी सन 1526 मध्ये दिल्ली या ठिकाणी सुलतानशाही संपुष्टात आली. तेथे मुघल सत्तेची स्थापना झाली. आपण मागच्या एका पॉईंटमध्ये सुलतानशाही कोणी स्थापन केली, संस्थापक कोण होता याचा आपण मागच्या प्रकरणामध्ये किंवा मागच्या मुद्द्यामध्ये अभ्यास केलेला आहे. इसवी सन 1175 मध्ये अफगाणिस्तानामध्ये आलेला घुर या ठिकाणचा सुलतान मोहम्मद घोरी यानं भारतावरती आक्रमण केलं आणि त्याचा कारभार पाहण्यासाठी कुतुबुद्दीन ऐबक याची नेमणूक केली आणि पुढे जाऊन हा कुतुबुद्दीन ऐबकच दिल्लीचा सुलतान बनला. आता दिल्लीची सुलतानशाही ही 1526 मध्ये संपुष्टात आली. तिथं मुघल सत्तेची स्थापना झाली. बघा, त्यामधला मुघल सम्राट बाबर हा प्रमुख संस्थापक त्या ठिकाणी मानला जातो. बाबर हा मुघल सत्तेचा संस्थापक होता. तो मध्य आशियातील सध्याच्या उझबेकिस्तानमध्ये असलेल्या फरगाना राज्याचा राजा होता. हा बाबर आता मध्य आशियामध्ये असणाऱ्या उझबेकिस्तानमध्ये असणारं जे फरगाना नावाचं राज्य होतं त्या ठिकाणचा सम्राट होता. भारतातील संपत्ती संबंधीचे वर्णन त्याने ऐकले होते, म्हणून त्यानं भारतावरील स्वाऱ्याची आखणी केली. भारतामध्ये असणारी संपत्ती याविषयीची माहिती त्याला मिळाली आणि त्यानं भारतावर स्वारी करण्याची आखणी केली. दिल्लीमध्ये त्यावेळी इब्राहिम लोधी हा सुलतान राज्यकारभार करत होता.
दिल्लीमध्ये त्यावेळेस कोण होता सुलतान? इब्राहिम लोदी. सुलतानशाहीतील पंजाबच्या प्रदेशात दौलत खान लोदी हा प्रमुख अधिकारी होता. दौलत खान लोदी सुलतानशाहीमध्ये असणाऱ्या पंजाब या प्रदेशामध्ये हा दौलत खान लोदी हा प्रमुख अधिकारी म्हणून काम करत होता. इब्राहिम लोदी आणि दौलत खान लोदी यांच्या संबंधामध्ये संघर्ष निर्माण झाला. म्हणजे सरदार किंवा प्रमुख अधिकारी आणि सम्राट म्हणजे सुलतान यांच्यामध्ये काय झालेला होता? संघर्ष निर्माण झालेला होता. दौलत खानाने भारतावर आक्रमण करण्यासाठी बाबराला निमंत्रित केले आणि या संधीचा फायदा घेऊन ही संधी साधून किंवा या संधीचा फायदा घेऊन बाबराने भारतावर आक्रमण केले. कोणाच्या निमंत्रणावरून? दौलत खान लोदी याच्या निमंत्रणावरून बाबरानं भारतावरती स्वारीची आखणी केली. बाबराच्या आक्रमणास प्रतिकार करण्याकरिता इब्राहिम लोदी सैन्य घेऊन निघाला. 21 एप्रिल 1526 या दिवशी पानिपत या ठिकाणी त्यांची बाबराबरोबर लढाई झाली. या लढाईमध्ये बाबराने भारतात प्रथमच तोफखान्याचा प्रभावी उपयोग केला. त्याने इब्राहिम लोदीच्या सैन्याचा पराभव केला. ही पानिपतची पहिली लढाई. बघा, पानिपत या ठिकाणी लढाया झाल्या. पानिपतची पहिली लढाई ही 1526 मध्ये झाली. एकूण 3 पानिपतचं तिसरं युद्ध. एकूण 3 लढाया त्या ठिकाणी झालेल्या होत्या. पहिली लढाई ही पानिपत या ठिकाणी 1526 या दिवशी पानिपत या ठिकाणी इब्राहिम लोदी आणि बाबर यांच्यामध्ये युद्ध झालं. ती पानिपतची पहिली लढाई. त्याच्या बाबराबरोबर असलेल्या प्रभावी तोफखाना याचा त्याने उपयोग केला आणि त्या ठिकाणी इब्राहिम लोदीच्या सैन्याचा मोठा पराभव त्यानं त्या ठिकाणी केलेला होता. या लढाईनंतर मेवाडच्या राणासंघाने राजपूत राजांना एकत्र आणले. बाबर आणि राणासंघ यांच्यामध्ये खानवा या ठिकाणी लढाई झाली. या लढाईत बाबराचा तोफखाना आणि त्याचे राखीव सैन्य यांनी प्रभावी कामगिरी केली. राणासंघाच्या सैन्याचा पराभव झाला. इसवी सन 1530 मध्ये बाबराचा मृत्यू झाला. बाबर हा 1526 ला भारतामध्ये आला. त्यानं पानिपत या ठिकाणी इब्राहिम लोदीच्या सैन्याचा मोठा पराभव केला. त्याच्यानंतर मेवाडचा राणासंघाने राजपूत राजांना एकत्र केले आणि राणासंघ आणि बाबर यांच्यामध्ये खानवा या ठिकाणी लढाई झाली. या लढाईमध्ये बाबराच्या प्रभावी तोफा आणि त्याचं राखीव सैन्य यांनी प्रभावी अशा प्रकारची कामगिरी केली. राणासंघाच्या सैन्याचा पराभव झाला आणि त्याच वेळेस इसवी सन 1530 मध्ये बाबराचा मृत्यू झाला. आता बघा, माहीत आहे का तुम्हाला, बाबरानंतर हुमायून इसवी सन 1530 ते इसवी सन 1539 व इसवी सन 1555 ते इसवी सन 1556 गादीवर आला. म्हणजे 2 वेळा. हुमायूच्या कारकिर्दीत शेरशहाने त्याचा पराभव केला व दिल्लीच्या गादीवर सूर घराण्याची स्थापना केली. हुमायूच्या नंतर अकबर हा सत्तेवरती आला. 1556 ते 1605 इतके दिवस अकबर आणि हेमू यांच्यामध्ये इसवी सन 1556 मध्ये पानिपत या ठिकाणी लढाई झाली. ही पानिपतची दुसरी लढाई झाली. संपूर्ण भारतात आपला एक क्षत्रिय अंमलाखाली आणण्याची त्याची महत्वाकांक्षा होती. अकबरानंतर जहांगीर इसवी सन 1605 ते इसवी सन 1628 हा सम्राट झाला. त्याच्या कारकिर्दीत त्याची पत्नी नूरजहां हिने प्रभावी कामगिरी बजावली.
जहांगीरानंतर शहाजहान इसवी सन 1628 ते 1658 इथपर्यंत तो सम्राट होता. शहाजहान नंतर औरंगजेब इसवी सन 1658 ते इसवी सन 1706 हा दीर्घकाळ त्या ठिकाणी सम्राट होता. त्याच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्य खिळखिळीत आहे. अशा पद्धतीनं ही थोडक्यामध्ये तुम्हाला माहिती दिलेली आहे. अकबर हा मुघल घराण्यातील सर्वात कर्तबगार राजा होय. अकबराने भारत स्वतःच्या एकछत्री अंमलाखाली आणण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याला विरोध झाला. महाराणा प्रताप, चांदबिबी, राणी दुर्गावती यांनी अकबराविरुद्ध केलेला संघर्ष उल्लेखनीय होता. अशा पद्धतीनं आपण आज या ठिकाणी मुघल सत्ता, विजयनगरचे राज्य आणि बहामनी राज्य यांचा या व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यास केलेला आहे. त्याच्यानंतर आपण राहिलेला भाग हा पुढच्या व्हिडिओच्या द्वारे अभ्यास करणार आहोत.